उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कॅबिनेटला न जाता ज्येष्ठ नेते शरद पवारांची घेतली भेट। शरद पवार तब्बल 30 वर्षांनी विधान भवनात आले त्यावेळी एकनाथ शिंदेंनी घेतली भेट। राज्यामधली 20% गावं अजूनही स्मशानभूमीपासून वंचित। जगणं सुखाचं नाही किंवा मरण तरी सन्मानाचं करा। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांची सरकारवर टीका। तर स्मशानभूमीसाठी शासकीय जमीन उपलब्ध करून द्यावी, वडेट्टीवारांची महसूल विभागाकडे मागणी। अकोला पश्चिमचे काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांना राज्य सरकारकडून Y+ सुरक्षा। बिश्नोई गँगच्या शुभम लोणकरकडून 2 वेळेस जीवे मारण्याची धमकी आल्यानं निर्णय। साजिद खान पठाण यांच्या घराबाहेरील पोलीस बंदोबस्तामध्ये वाढ। वर्ध्याच्या हिंगणघाटमध्ये स्मार्ट मीटर विरोधात नागरिकांचा आक्रमक मोर्चा। स्मार्ट मीटरची सक्ती थांबवून पारंपरिक मीटरचा पर्याय द्या, आंदोलकांची मागणी। वसई विरार नालासोपाऱ्यामध्ये सलग 6 दिवस वीज पुरवठा खंडित। नगिनदास पाड्यातल्या वीज पुरवठा गेल्या काही तासांपासून खंडित असल्यानं संतप्त नागरिक रस्त्यावर। सातारा जिल्ह्याकरता ऑरेंज अलर्ट आणि रेड अलर्ट जारी। वाई, खंडाळा आणि महाबळेश्वर पर्यटन स्थळावर 10 जुलैपर्यंत बंदी। नियमांचं उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाईचा प्रशासनाचा इशारा।